नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे ती सावी आता धैर्यचा हात पकडते आणि आता ती बघत असते इरा आणि धैर्यला एकत्र. तिला खूप राग येतो. तर ती माझ्या फ्रेंडपासून लांब होत चल असं म्हणते आणि धैर्यला ओढून घेऊन जाते तिथून. आणि आता धैर्य इकडे आणते. धैर्य आता तिथे म्हणत असतो की अहो सावी, असं काय करताय तुम्ही? काय झालं सावी तुला? काय हवं मला सांग बरं. तर आता सावी म्हणते की मला नाही आवडत फ्रेंड, तू या अशा फ्रेंडसोबत राहिलेलं. अजिबात त्या फ्रेंडशी बोलायचं नाही. तू मला नाही माहिती, आत्ताच्या आत्ता चल. तू तुझ्याकडे प्रॉमिस घ्याल चल की तुझी तिच्याजवळ जाणार नाही आहे आणि तिच्याशी फ्रेंडशिप करणार नाही आहे. लवकर चल माझ्यासोबत असं म्हणते आणि धैर्यचा हात पकडते आणि तिला घेऊन येत असते. तर इकडं जिरा आहे तिला खूपच राग आलेला असतो. ती म्हणते की माझ्या धैर्यला माझ्यापासून हिसकावून नेलंही नाही, तिला सोडणार नाही आहे मी असं म्हणत असते. आणि म्हणत असते की चला, ती धैर्य इकडं धैर्यला म्हणत असते ती, चला धैर्य तुम्ही आता लवकर माझ्यासोबत. आणि आता लगेच धैर्यला ही सावी तिथे घेऊन येते आणि म्हणते की बोला हिच्यासोबत, हिनेच ते सगळं केलं ना. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा, तुमची सगळी चूक आहे. का हो माझ्या धैर्याजवळ गेलात तुम्ही? आणि हे बघा, माझ्या धैर्याला आत्ताच्या आत्ता प्रॉमिस करा एकमेकाशी की आम्ही एकमेकाशी परत जवळ जाणार नाही. असं कधी होणार नाही आहे. इरा कर लवकर प्रॉमिस, तिला म्हणत असते. तर आता ती म्हणते की फ्रेंड तू सांग ना तिला. तर आता लगेच धैर्य म्हणतो की ओ करा ना, असं काय करताय? तर ते म्हणतात की काय झालं आहे तुम्हाला, असं का वागताय धैर्य तुम्ही? तर ते म्हणते की असंच वागतोय, तू प्रॉमिस कर हिला चल. तर आता लगेच ती म्हणते की हो. तर आता लगेच ती म्हणते की प्रॉमिस करायचं. तर ती लगेच तिथून निघते आणि लगेच ती इकडे आता जिथे हवन चालू असतं त्याच्याकडे येते. जे ते केक बनवण्यासाठी ठेवलेला असतो, मिरर होण्यासाठी. आणि ती केक बघते, तिच्या हाताला चटका बसतो. ती मोठं ओरडते, धैर्य माझ्या हाताला खूप भाजले, लवकर या ना धैर्य, काहीतरी आणा ना धैर्य असं म्हणत ओरडत येते. आणि धैर्य म्हणतो काय झालं आहे हो इरा तुम्हाला? आणि तो बघतो तर म्हणतो की इरा, अहो तुमच्या हाताला किती चटका बसला आहे, तुम्हाला कळत नाही का? खूप चटका बसून घेताय तुम्ही तुमच्या हाताला. चूक केली आहे तुम्ही खरंच, ही किती विजा भाजले बघा ना असं म्हणत असतात. आणि आता लगेच ते म्हणतात की हे बघा इरा, तुम्ही खरंच असं करायला नको होता असं म्हणतात. आणि आता लगेच धैर्य इराजवळ येतो, तिच्या हातावर पाण्याने ते टाकतो. सावीला खूप राग येतो. सावी हे सगळं बघते आणि तिथून रागा निघून जाते. तर आता धैर्य सावी मागे जातो म्हणतो की अहो सावी, काय झालं आहे तुम्हाला? काय झालं मला सांगा, कशाचं टेन्शन आलं आहे का? काय झालं आहे नेमकं? तर आता लगेच सावी म्हणते की नाही, काही नाही झालं मला. कारण की ती म्हणत असते की मी काहीच सांगणार नाही आहे धैर्यांना, मला त्यांच्याशी बोलायचंच नाही आहे असं म्हणत असते. आणि आता लगेच ती म्हणते की हे बघा सावी, मी तुम्हाला सांगते. सावी म्हणत असते की हे बघा, मला माहीत नाही आहे, अजिबात माझ्या धैर्यांजवळ कोण जायचं नाही, फक्त माझे आहे धैर्य असं म्हणत असते. आणि आता लगेच इकडे ती म्हणत असते की मला ती हिरा नको आहे, तिला काढून द्या इथून, काढून द्या ना धैर्य मी फ्रेंड तू असं म्हणत असतं. आणि आता लगेच ते बाहेर येतात. आणि आता लगेच ती जी दामिनी आहे ती पण असते. दामिनी म्हणत असते की काय चाललं धैर्य हे सगळं? धैर्य म्हणतो की काही नाही काही, आम्हाला जायचं होतं. तर आता लगेच म्हणतो की हे बघ आई, तुला काय सांगू मी, बघ काय चाललं आहे सावीचं. सावीला म्हणत असतो तो की सावी हे सांग काय झालं. सावी ते सांग, पण सावीचं लक्ष कुठंच नसतं. धैर्यला खूप टेन्शन येतं. तर आता लगेच तो चित्र बघून सावीला विचारत असतो, सांग सावी हे काय आहे? तर आता सावी सगळं सांगते. तर इकडे आता जो दीपा आहे ती दीपा आता शोधत शोधत त्या डायरीवरचा नंबर बघत बघत त्या घरी येते. तिथे आल्यावरती कळतं की आता ती म्हणते की ते नाही येते सध्या घरी. तर ते म्हणते की आत्ता काय करायचं, उशिरा होणार आहे का, येणार आहे का? तर ते म्हणते की हो उशीर होणार आहे यायला, तुम्ही थांबू शकता का तोपर्यंत असं विचारतात. तर चला आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय डिश असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.